सो गाईज आत्ता आपण आलेलो आहोत नागझरी तीर्थ महादेव मंदिराशी। बेसिकली हीच सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट मला याची ही वाटते की हे जे नागझरी तीर्थ आहे हे अविरत चालू असतं, वर्षभरात कधीही सुकत नाही। गावकऱ्यांकडून कळतं की उन्हाळ्यामध्ये ह्याचा प्रवाह थोडा कमी होतो पण बंद कधीच होत नाही। असंही मी गावकऱ्यांकडून ऐकलं की बऱ्याच संशोधकांनी इथे संशोधन केलं पण अद्यापही लोकांना कळलेलं नाही की ह्याचा स्रोत कुठला आहे आणि का हे पाणी कधीच थांबत नाही। सो हे गूढच आहे की अजूनही हे पाणी कायम चालूच राहतं। आणि श्री योगेश्वरी देवीच्या आरतीमध्ये असा उल्लेख आहे, नागझरी तीर्थ तीर्थांचे सार मार्जनकरिता दोष होती संहार। त्यातलं जे नागझरी तीर्थ आहे ते हेच ते तीर्थ। असंही म्हटलं जातं की ह्या तीर्थाच्या पाण्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात, म्हणूनच इकडे आल्यावर युजली लोक एक आंघोळ तरी किंवा एक डुबकी तरी मारतात। आणि ह्याच तीर्थाच्या मागे एक महादेवाचं देऊळ पण आहे। तुम्ही इतर व्हिडिओजमध्ये बघितलं असेल तर इकडे खाली तुम्हाला पाणी भरलेलं दिसेल। आज आहे 11 फेब्रुवारी आणि म्हणून हे पाणी तळाशी गेलं आहे पण तरी पण तीर्थ अजून चालूच आहे। इकडे एका गाईचा मुख केलेला आहे म्हणून याला गाईच्या मुखातून येणारं तीर्थही म्हणतात। पाहूयात जवळून। सो मंडळी, जेव्हा तुम्ही श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी याल तेव्हा नक्की नागझरी तीर्थाला भेट द्या, कारण देवीच्या आरतीमध्ये याचा उल्लेख आहे आणि हे तीर्थ अगदी जवळ आहे। देवीच्या देवळापासून 5 किलोमीटर अंतरावर फक्त आहे। शोधायचं कसं? गुगल मॅप्सवर टाकायचं नागझरी गायमुख महादेव मंदिर की तुम्हाला हे नागझरी तीर्थ मिळेल आणि ह्या तीर्थाला भेट देऊनच नक्की जा। सो दॅट वॉज ऑल फॉर धिस अंबेजोगाई व्लॉग। सी यू गाइज इन द नेक्स्ट व्लॉग।